बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बालभारती मराठी इयत्ता 3 1981 ची एडिशन. ऐकूया या पुस्तकातली एक गोष्ट, रविवारचा शोध. लेखक पुरुषोत्तम पाटील. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. आनंदला रविवार फार आवडे, कारण त्या दिवशी त्याला खूप खेळायला मिळे. कधी एकदा रविवार येतो याची तो वाटच बघत असे. एकदा त्याच्या मनात आलं की अशी वाट पाहण्यापेक्षा त्यालाच जाऊन आपण भेटावं की. पण हा रविवार राहतो कुठे हेच त्याला माहीत नव्हतं. एक दिवस सकाळी उठवताना आई त्याला म्हणाली, आनंदा, अरे उठ, सकाळ झाली, सोमवार उजाडला. त्याने डोळे उघडले, खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याला सूर्य उगवताना दिसला. त्याला वाटलं की हा सूर्यच आपल्याबरोबर रोज कोणता तरी नवा दिवस घेऊन येतो. आज सोमवार घेऊन आला, काल त्याने आपल्याबरोबर रविवारला आणलं होतं. त्याच्या मनात आलं, आपण या सूर्यालाच जाऊन गाठलं तर तो नक्की आपल्याला त्याचा पत्ता देईल. त्यालाच भेटावं. तो रोज पूर्वेकडील टेकडी मागून येतो आणि पश्चिमेकडील जंगलात जाऊन लपतो. आपण त्या जंगलात जावं आणि तिथेच त्याला गाठावं. विचार पक्का झाला आणि केव्हा एकदा संध्याकाळ होते असं त्याला झालं. सूर्य मावळतीला टेकला. आनंद सुद्धा धावत सुटला. तो त्या जंगलात शिरला. एकदम सूर्य दिसेनासा झाला. पळता पळता हाक मारून तो म्हणाला, सूर्या, ए सूर्या, तू कुठे लपलायस? एका पाठोपाठ त्याने अनेक हाका मारल्या. प्रतिध्वनी उमटत राहिला. प्रतिध्वनी म्हणजे एको. न थांबता आनंद धावतच राहिला. अखेर तो थकला. धापा टाकत एके ठिकाणी उभा राहिला. दिवस मावळून अंधार पडू लागला होता. त्याला जवळच एक मुंग्यांचं वारूळ दिसलं. त्यांची एक रांग वारुळाकडे जात होती. त्या कसले तरी कामात गुंग होत्या. जवळ जाऊन त्याने विचारलं, बायांनो, सूर्य कुठे राहतो हे तुम्हाला माहिती आहे का? न थांबता चालता चालताच एक मुंगी त्याला म्हणाली, नाही रे बाबा, आम्हाला काही माहीत नाही. आम्ही फार कामात आहोत. पावसाळा तोंडावर आलाय ना. आम्हाला साखर, गूळ, धान्य या सगळ्या गोष्टींची बेगमी करायची आहे. तू बापडा पुढे जा आणि कोणाला तरी विचार. आनंद पुढे चालला. जवळच एका झाडावर त्याला मधमाशांचं एक पोळं दिसलं. त्या पोळ्या सभोवार मधमाशा घिरट्या घालत होत्या. जवळ जाऊन त्याने विचारलं, सूर्य कुठे राहतोय तुम्हाला माहितीये का? दोघी तिघी एकदम म्हणाल्या, नाही रे बाबा, आम्हाला सवडच कुठे कोण कुठे राहतो ते बघायला. आम्ही मध गोळा करण्यात गुंग आहोत. तू पुढे जाऊन दुसऱ्या कोणाला तरी विचार. आनंद बापडा पुढे जाऊ लागला. जवळच एक नदी लागली. नदी संथ वाहत होती. तिच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार पिके डोलत होती. ती दूरवर वाहताना दिसली. त्याला वाटलं तिला कदाचित माहिती असेल. आनंदला एक आशेचा धागा मिळाला. जवळ जाऊन त्याने विचारलं, गंगामाई, गंगामाई, अगं जरा थांब की. सूर्य कुठे राहतो हे तुला ठाऊक आहे का? वाहता वाहता नदी म्हणाली, नाही रे बाबा, मला नाही माहीत. मी सारखी कामात आहे. मी वाहायची थांबले तर शेतं कशी पिकणार? शेतं पिकली नाही तर लोकांना धान्य कुठून मिळणार? असं कर, तू पुढे जा आणि दुसऱ्या कोणाला तरी विचार. एवढ्यात त्याचं लक्ष एका बाजूला उभ्या असलेल्या लांडग्याकडे गेलं. थोडं पुढे जाऊन त्याने विचारलं, लांडगोबा, लांडगोबा, तुला सूर्याचं घर आहे का ठाऊक? जिभल्या चाटत तो म्हणाला, हो तर, मी रानावनात हिंडतो. मला सगळं माहितीये. ये माझ्याबरोबर. तुला मी त्याच्याकडे घेऊन जातो. आनंद पुढे जाणार इतक्यात ठॉकठॉक करत एका झाडावर बसलेला सुतार पक्षी आपलं काम थांबवून लगबगीने त्याच्या जवळ गेला. त्याच्या कानाशी गुणगुणत म्हणाला, सांभाळ रे बाबा, हा लांडगा तुला खाऊन टाकील. आनंद घाबरला. काय करावं हे न कळून तो गोंधळून गेला. सुतार पक्ष्याने त्याला विचारलं, तुझं काय काम आहे? कशासाठी तू इथे आलायस? मला सूर्याला भेटायचंय. सूर्याला? आणि ते कशाला? आनंद म्हणाला, रविवार त्याचा मित्र आहे. मला रविवार फार आवडतो. तो माझी आणि रविवारची गाठ घालून देईल. मग आम्ही खूप खूप खेळू. तो पक्षी बोलला, वेडा रे वेडा,
सूर्य तर कधीच सुट्टी घेत नाही, तो तुझी आणि रविवारची कशी गाठ घालून देईल? आनंदने विचारलं. का नाही गाठ घालून देणार? पक्षी म्हणाला, अरे आठवड्यातले 6 दिवस जो काम करतो त्यालाच रविवार भेटतो. तुला रविवार भेटावा असं वाटत असेल तर आधी तू 6 दिवस काम कर. आनंदला हे पटलं. अंधार पडतच होता. तो लगेच मागे वळला आणि रात्र व्हायच्या आधी घरी आला. सकाळ कधी होते याची वाट बघत तो झोपी गेला. त्याने मनात ठरवलं होतं, सोमवार ते शनिवार भरपूर काम करायचं. सकाळ झाली. अंगावरचं पांघरूण दूर करत त्याला आई म्हणाली, आनंदा, अरे उठ, आज काही रविवार नाही, सोमवार आहे. स्वप्नातून जागा होत तो म्हणाला, बरं झालं उठवलंस, आज मला खूप अभ्यास करायचा आहे. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.